पुढची बातमी बघूयात। लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या सरकारला आता लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडलाय की काय असा सवाल आहे। कारण मागच्या वर्षी शिंदे सरकारनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी 20,000 रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं। मात्र यंदा सरकारनं कुठलंही अनुदान जाहीर केलं नसल्यामुळे वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली, मात्र अनुदान देण्याच्या संदर्भात निर्णय झाला नसल्याची माहिती निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी दिलेली आहे। यावर्षी महाराष्ट्र शासनाने ज्या मूलभूत सुविधा आहे पालखी सोहळ्यासाठी, वॉटरप्रूफ मंडप असेल, मोबाईल टॉयलेट्स असेल, मेडिकल टीम्स असेल, यासाठी बेसिक निधी तो प्राप्त झालेला आहे। पण आमचं महाराष्ट्र शासनाकडे एक विनंती असेल, मागणी असेल, ज्याप्रमाणे मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो प्रत्येक दिंडीसाठी 20,000चा जो निधी दिला होता तो द्यावा। कारण अध्यक्ष म्हणून आमच्याकडे पण काही दिंडी प्रमुख येतात, विचारतात की यावर्षी निधी येणार आहे की नाही। आम्हाला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब हा निधी लवकरात लवकर जाहीर करतील। वारकऱ्यांच्या संदर्भात आपण दिलेले जे वचन सातत्यानं त्याच्यामध्ये ह्या सातत्य ठेवावे आणि त्या वारकऱ्यांना मदत व्हावी। यावर्षी ती मदत नसल्यामुळे वारकरी सर्व त्या संदर्भात एक चर्चेचा विषय झालेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी त्यावेळेस वारकऱ्यांना पालखीला प्रत्येक दिंडी प्रमुखाला 20,000 रुपये, दिंडी प्रमुखाला म्हणजे त्या दिंडीला ती मदत असायची। यावर्षीही ते मदत निदान पंढरपूर शक्ती जाईपर्यंत ती मिळावी अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे आणि आमचीही त्याप्रमाणे